भारत देशामध्ये नाही, या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. काय महाराष्ट्राची व्याख्या? माणसाने माणूस जोडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. नामदेवराच्या ताटातलं भगवंताने खाल्लं उष्ट. अरे स्वराज्याची निर्मिती करताना राजांना कितीतरी सोसावं लागले कष्ट, पण जगद्गुरु तुकोबरांची सेवा घडली ती उत्कृष्ट. समाज कार्यामध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट, कारण राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. वजनदार राष्ट्र आहे. भारत देशाचं नाक महाराष्ट्र, महाराष्ट्राचं नाक छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हा महाराष्ट्राचं नाक आहे, महाराष्ट्राची ओळख आहे. शिवाजी महाराज राजे होऊन गेले. शिवाजी महाराजांचं नाव जर ऐकलं ना, असे मुघल असे थर थर कापत होते. एक जणांनी सांगितले शास्त्रकारांनी, पंडित होता मोठा विद्वान, तो म्हणला अरे शिवाजी महाराज इकडे जन्माला आले दर्याखोरात शिवनेरी महाराष्ट्रात म्हणून तरी बरे, हे जर छत्रपती शिवाजी महाराज समुद्राच्या किनाऱ्यात जन्माला आले असते ना, महाराष्ट्रावर नाही भारतात नाही जगाव राजांनी राज्य केलं असतं. एवढं वजनदार राजांचं नियोजन होतं. गमिनी कावा होता. राजे कसे होते ऐकले होते छत्रपती शिवाजी महाराज. मला अक्षयदादांनी फोन केला, म्हणले शिवाजी महाराजावरती 5 मिनिटं तरी शेवट बोला. म्हणलं माझं कीर्तन तसं होत नाही, थोडा इको द्या. हरी कसे होते राजा ऐका. ज्याची कीर्ती साऱ्या जगतात हो 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 आवाज द्या, थोडा बेस द्या, आवाज द्या. या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास शिव छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की ज्याच्या अंगावरती काटा येतो ना, तो छत्रपतींचा मावळा. आणि ज्याच्या अंगावरती काटा येत नाही त्याचा सगळ्यांनी मिळून काटा काढला पाहिजे. ध्यान करून ऐका, मॉनिटरला आवाज द्या. 1598 मध्ये महाराष्ट्रामध्ये सुवर्ण दिवस उजेडला. सिंदखेडचा लखोदरा जाधवांना कन्या रत्न प्राप्त झालं. नाव होतं मा साहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला ई साहेबाच्या कर्तृत्वानं. 19 फेब्रुवारी 1630 साली माझ्या शिवछत्रपतींचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 साली माळी साळी बंधारे पुतलावर सांबार गुजर सुतरणा धनगर मुसलमान मराठा या सगळ्या जाती धर्मातील मावळे एकत्रित केले शिवछत्रपतींनी. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधीच विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारीकडे नखरा चालत नव्हता 7.5चा. लढायला जाताना मावळा विचार करायचा होता दिवस आणि रात्रीचा, कारण अभिमान होता मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातेचा. वजनदार होते राजे आणि वजनदार होते राजांचे मावळे. मावळे कसे होते? अरे वाघा संघ कुस्ती खेळायचे, ऊसाची मुळी हाताने पिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतींना जाऊन मिळायचे, असे मावळे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतले मावळे एकत्रित केले आणि एका मावळ्यांना राजांनी आवाज द्यायला सुरुवात केली. राजांनी आवाज दिला, ए येसाजी चल. हो राजा. बहिर्जी नाईकांना राजांनी आवाज दिला, ए बहिर्जी अरे चल. राज नाईक आहेत आम्ही, चालल तुमच्या स्वराज्याला. राजा म्हणतात, ए बहिर्जी मी कुणाची जात बघत नाही. धनगर समाजातील मावळा होता, नाव होतं महादेव धनगर. राजांनी आवाज दिला, ए महादेव अरे चल, तुझी स्वराज्याला गरज आहे बाबा. राजा धनगर आहेत आम्ही, चालल तुमच्या स्वराज्याला. राजा म्हणतात, मी आयुष्यामध्ये कधी कोणाची जात बघितली नाही आणि बघणार नाही. अहो माळी समाजाचा मावळा माझ्या राजांच्या समोर होता, नाव होतं ज्ञानोबा माळी. ए ज्ञानोबा अरे चल. हो राज. मुसलमान समाजाचा मावळा होता माझ्या राजांच्या समोर, नाव होतं मदारी मेहतर. ए मदारी अरे चल, तुझी गरज आहे स्वराज्याला. राज मुसलमान आहे मी. राजा म्हणतात, ए मदारी अरे तू मुसलमान जरी असला तरी या महाराष्ट्रातला मुसलमान आहे, तू महाराष्ट्राच्या बाहेरचा मुसलमान नाही. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही यातला मुसलमान नाही. तू या महाराष्ट्रातला मुसलमान आहे आणि महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारा मुसलमान आहे. ए मदारी चल. 18 पगड जातीतला समाज माझ्या राजांनी एकत्रित केला. तानाजी मालुसरेंना राजे म्हणतात, ए ताना अरे गड जिंकायचा आहे ताना.
ए ताना, गड जिंकायचा आहे, प्राण गेला तरी चालेल, गड जिंकायचा आहे. तानाजी म्हणतो, ओ राज, अव राज कोण म्हणताय नाही राज, ओ राज, अव ठरलं ना राज, ओ राज कोण म्हणताय नाही राज, राज शिडी म्हणून जगणं आता मला मान्य नाही बघा. ओ राज, अरे जीवन जगायची तर वाघाचं जीवन जगू राज, कोण म्हणताय नाही राज. एक एक मावळा जोडला माझ्या राजांनी, 4 शिखर घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण केला, अरे गड माझा, किल्ला माझा, मावळा माझा, जगल ते या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मरल ते या महाराष्ट्राच्याच मातीसाठी. वा, 4 शिखर घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी. 4 शिखरांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. प्रत्येक पोराच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला राजानं, आणि राजानं सांगितलं, ए पोरांनो, पुन्हा एकदा सांगतो पोरांनो, ठरलं बघा पोरांनो, ए पोरांनो, पुन्हा एकदा सांगतो, प्राण गेला तरी चालेल, स्वराज्य निर्माण करायचे, स्वराज्य व्हावे हेतो स्त्रींची इच्छा, जीवन संपलं तरी चालेल, पण उचललेलं पाऊल आता मागं टाकायचं नाही. अव ठरलं ना राज, अव राज कोण नाही म्हणतंय राज, ओ राज, राज ही उडवायची राज, ही सुलतानी सत्ता साप उडवायची राज, कोण म्हणताय ना हे राज. ए वजनदार मावळे होते, गड माझा, किल्ला माझा, मावळा माझा, अरे जगल ते या महाराष्ट्राच्या मातीसाठी, असा पण मावळ्यांनी केला होता. मावळ्यांच्या मनात एक होत, तर राज लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, आमचा प्राण गेला तरी चालेल, राज स्वराज्य निर्माण करायचे. 4 शिखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभा राहिले, हातामध्ये बेलभंडार घेतला, आणि तो बेलभंडार रायरेश्वराच्या पिंडीवरती उधळून एक जय घोष केला, हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. अरे 395 वर्ष होऊन गेली, पण छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगडचा समाज माझ्या राजांची करतो आरती. राजांकडे पाहिले ते लढायला प्राप्त होते स्फूर्ती, आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावून झाली महाराष्ट्राची धरती. एक साथ मी हर हर म्हणेल, तुम्ही महादेव म्हणायचं, मी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणेल, तुम्ही जय म्हणायचं. एक साथ हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज